नमस्कार मित्रांनो, आलोय रानामध्ये जेवारीमध्ये तणनाशक मारलंय मित्रांनो. आज तणनाशक मारून झालंय मित्रांनो. आता तर म्हणावं एक व्हिडिओ काढून घ्यावा म्हणलो. ते मागं खुरपण चालू होतं मित्रांनो, पण ते भरपूर गवत झाले. पण तर बायाला 300 रुपये रोज आहे मित्रांनो. म्हणलो 300 रुपयाचं तणनाशकच आणून मारून टाकू ना. हे बघ भरपूर गवत झालंय मध्ये, हे बघ जेवारीमध्ये. आज बाजार बी मित्रांनो. तर दुपार झाली, पण आता निघायचंय गावाकडे. तर बाजारलाही बी जायचं मला. हे बघ इतकं गवत झालं मित्रांनो, भरपूर गवत झालं. तर 2 दिवसामध्ये वाळून जाते. आता जेवारी बी वाढली मित्रांनो. आता याच्यामध्ये खुरपलं होतं मित्रांनो, तर याच्यामध्ये नाही गवत. का 5-6 टाक्या पडले फक्त याच्यामध्ये. फवारा आमच्यावर फास्ट चालतंय मित्रांनो हे फवारा. हे गहू आहे मित्रांनो. गव्हामध्ये तणनाशक मारलं होतं मित्रांनो. तर समजा जळालंय त्याचे बी. कुठं मोठं राहिलंय पाहिजे. कसं वाटतंय मित्रांनो रानातलं वातावरण. संध्याकाळी तर एकदम फ्रेश वाटते मित्रांनो. हिरवगार निसर्गमय वातावरण वाटते मित्रांनो. कोणत्याही शहरामध्ये किंवा गावामध्ये मन लागत नाही मित्रांनो, पण असे खेड्या गावामध्ये एकदम निसर्गमय वातावरण असते मित्रांनो. संध्याकाळी तर एकदम फ्रेश वाटते मित्रांनो. काय वातावरण आहे मित्रांनो, जबरदस्त वातावरण एकदम. त्या साईडनं गाडी आहे मित्रांनो, त्या लिंबाखाली. झाड हिवराचं झाड आहे मित्रांनो. त्याथे बी चांगली सावली असते मित्रांनो. तणनाशक चांगलं काम करते मित्रांनो. याच्यामध्ये भरपूर गवत होतं आधी, पण तणनाशक मारलं ना तर काहीच नाही. आता समजा गवत जळालंय पाहता. खालचंही गहू आहे मित्रांनो. ह्या एक पाण्यामध्ये आता थर होऊन जाते मित्रांनो निसून. या झाडाची बी सावली उन्हाळ्यामध्ये नंबर 1 राहते मित्रांनो. मोहळ असन बहुतेक त्याच्यावर. मोहळ असन. हे हरण मित्रांनो. हरण बसली असन बहुतेक इथं. हरणाचं लईच अवघड आहे मित्रांनो. हे पहा काय केलं इथं. त्या साईडनं वरती आहे मित्रांनो मोहळ. तिथं जरा काठ येत, जर काढायला जमणार आहे. कुऱ्हाड बी नाही माझ्याकडे, नंतर काढलं असतं. मग मित्रांनो निघतोय आज बाजार बी, निघतोय गावाकडे.
मग मित्रांनो फवारा मारा झाले. आता गावाकडे जायचं मित्रांनो. तर कोणी चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा मित्रांनो, आणि शेतकरी ब्लॉगला मित्रांनो सपोर्ट करा जरा. धन्यवाद मित्रांनो.